पण एकीकडं लय वाटतं. एकीकडून वाईट वाटतं तर नाही का? असं वाईट वाटण्यासारखा आमच्यावर कोणता गुणधर्म आहे ते तरी कळू द्या मला. नाही नाही, गुणधर्म चांगला आहे तुमचा, हा पण हात सरळ नाही. काय झालं त्याला? काय व्हायचं मारून मारून शेट आले राहून आणि काय अरे मस्ती बोलतोस का तू? मस्तीनं मारून मारून हाताला थेटा आली तरी तुम्ही मारतायचा. हा गुणधर्म वाईट आहे का? मग आता काय आहे सांगा बरं. तसं नाही, मग गुन्ह्याला शिक्षा झालीच पाहिजे. नाही नाही, झाली पाहिजे, पण शिक्षा द्यायला बी थोडंफार प्रमाण असावं. असू दे. हे पहा, बघू दाखवा. मी सांगतोय ते ऐक. तुम्ही घरी का जात नाही? का? दरबारात सगळ्या सुखसोयी आहेत तुमच्या. आहेत आहेत आहेत. तुम्हाला नाश्ता मिळतोय, होय होय. चहा पाणी मिळतोय. आता फक्त एका गोष्टीची उणीव आहे. मग हात जोडून माझी तेच विनंती आहे तुम्हाला, कोणती विनवणी? कोणती? तेवढी सोय करा म्हणजे पुन्हा आम्ही घरात तोंडच बघत नाही. शबास. ती कोणती सोय? बघा की एखादं ढिकमुंडक असले तर कापड घेतो तुम्हाला. कपडे मला घेतले. मी कपडे घेऊन आता त्याशिवाय कशी सोय होईल सांगा बरं? तसं नाही. राजवाड्यातच एखादी खोली पाहावी आणि त्या ठिकाणी तुमची बायका पोरं असावी. हा, तुमची बायका पोरं इथं आली की माझीही सोय होईल आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी का आहे या का? आता आमची बायका पोर हित आल्यावर तुमची सोय व्हायची म्हणजे आम्ही बाहेर आणि तुम्ही आत. अरे तसं नाही, आता तिथवर आणून भिडवले तसं नाही. तर तुमची बायको तुमची मुलं बाळं सांभाळेल. हा तुमची लहान मुलं मला बघून आनंद होईल. हा, आता मुलं बाळं व्हायचा वेळ आमची गेली नाही. होय होय. कशामुळे गेली? मशीन कामाला आले की संपला विषय. मशीन कामाला? आता वय झाल्यावर मशीन कामाला आले करायचे. तसं नाही. तर जन्म दिलेल्या मुलापेक्षा नातवाचं माणूस कोड कौतुक जास्त का करत असतो? लहान मुलं असते ते. शाबास. मग लहान मुलांची मला फार आवड आहे. हा, लहान मुलं पाहिली की माझी तहान भूक हरपून जात असते. त्याला काय दुसरं लगीन करून अजून दोन काढायची, त्यात काय अवघड आहे? काय बोलतोस तू? आज का सुधीर? अहो, सुधीत आहे का म्हणजे आता लहान मुलाच्या एवढं आमच्या घरावर भागवा तुम्ही. अरे तसं नाही. हा माझ्या नोकराची मुलं काय हा, आणि माझी मुलं काय? ते गुण नव्हे. का? ते गुण नव्हे. काय झालं? मी तुम्हाला पोटच्या मुलासारखं सांभाळतोय ना. अहो, तुम्ही आम्हाला सांभाळताय पण तुम्ही काय म्हणला तुझी सोय होईल माझी सोय होईल. अरे तेच तुझी लहान मुलं इथं राहायला आली का नाही? हा. माझ्या दरबारात खेळत असाल त्यांच्यावर माझी मनकरमणूक होईल. मग सकाळ संध्याकाळ तास दोन तास आपलं ते लहान मुलांचा आश्रम आहे त्यात का जाऊन येत नाही? नाही, नाही त्या ठिकाणी मन रमत आली नाही. बघा अवलाद. असं अवलाद आली की आहे का? किती झालं आपण? 1-1.5 तास झालं का बोलतोय? काय तुम्हाला काम आहे ते? कुठलं सुटलं जायचं? आहे का? माणूस कामात पाहिजे. कामाचा एवढाच आहे ह्यो. पण मी काय म्हणतो, काय म्हणतोय? मग काय म्हणतोय रे? काय म्हणतोय? काय बोल मागं बोलतोय म्हणजे मला सोसवं ना, मी तुझ्या अगोदर खाल्ले. हा, तुला म्हणतो काय म्हणतोय? मला म्हणलं का? हा. तरी बरं झालं मला म्हणलाय तो. बंद कर. भारेकरी हा, कोण आहे? तर मला सांगितलं. ह्याला विचारतोय मी. काय? तू वेळ करून आलास, होय. काय भानगड? कामात होतो. दररोज वेळेवर यायचं, चालतंय. वेळेत काम करायचं. वेळेत काम केल्यानंतर मी तुमच्यावर काय करेन? बलात्कार. अहो, मग आता काय करेन? काय करणार ते काय विचारताय हो? अरे मी तुमच्यावरती खुश होईल, माझी तुमच्यावरती मर्जी बसेल. हे म्हणतोय तुम्हाला. काम चुकार करणाऱ्या माणसावरती मर्जी कोणाची बसत नाही. अहो मी काय म्हणतोय महाराज, हे तुम्ही पूर्ण वाक्यात बोला हो. अरे पूर्ण वाक्यात बोलतोयच ना मी. मी तुमच्यावर काय करेन म्हणल्यावर आम्ही फुटला शब्द काय म्हणला आता काय पाहिजे? बोलताय रगेला आल्यावानी? रेगेला आल्यावर तर अजून राहिले. मग ते शब्द कसे आहेत? हे काय मी काय बोलतोय? अगदी बरोबर हा, बोला. थांब जरा. आता लाईट गेली. मग तिला बी गप्प बसवा. एकानं बडबडायचं आणि दुसऱ्यानं गप्प बसायचं. गप्प बसायचं. तू कोण सांगणार मला? का? तू कोण सांगणार? आणि दरबारात काम व्यवस्थित केल्यानंतर माणसाचा काय वाटतो? काय वाटतं म्हणजे? पगार वाढत असतो. हा, हा. माणसाची काय वाढते? कोणची? बायकांची. काय वाटते?
माणसाची इज्जत वाढते, माणसाची किंमत वाढते. बरं ठीक आहे, आता तुमचं काय म्हणणं आहे? आणि किंमत वाढवण्यासाठी माणसानं काय हातात धरावं लागतं? उशीरच्याला म्हणायला लागते. काय काय हातात काय देत आहे? काम हातात धरलं पाहिजे हा 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 आणि माणसानं त्या रस्त्याने चाललं पाहिजे. त्याच्याशिवाय माणूस यशाच्या शिखरावर जाऊ शकत नाही. गरुडाची उत्तम झेप जर पाहिजे असेल तर माणसाच्या मनात स्वप्न पाहिजे. बर मी त्या ठिकाणी पोहोचेन आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मी यशस्वी होऊन येईन, हे माणसाच्या मनाचं ध्येय असेल तर माणूस अपयशी कधी होणार नाही. आमचा धडा घ्या. आम्ही आतापर्यंत काय केलं? त्यांचं बघा घ्या ना, आम्हाला मागवा. काय ना माझ्या अहो असलं तुमच्यावर वागायचं जमल का आम्हाला? नाही. आतापर्यंत काय केलं? आम्ही आतापर्यंत काय केलं? बाया ठेवल्या, दुसरं काय केलं? अहो, दरबारमध्ये हो. काय बोंबला सरळ बोललं तर असं आहे. बाया ठेवतो आम्ही. अहो, दरबारमध्ये दरबारमध्ये ठेवत नाही का? तुमची लबकच आहे ती. कामाला माणसं ठेवायची. तुमच्या डोक्याच्या पलीकडचा विषय आहे तो. बरं असू द्या, तुम्हाला काय म्हणायचं आहे? स्त्रियांच्या वरती माणसानं काय केलं पाहिजे? नजर ठेवावी. नजर नाही, तर स्त्रियांच्या वरती उपकार करावे. हा त्या उपकाराची परतफेड स्त्रिया कशा करतात? माधुरी पण काय तर देऊनच की हो. त्या मोबदल्याचा काय देतात? आता कसं सांगू तुम्हाला? चला मागे सांगतो. अहो, मला कसं काय अवघड आहे. त्या मोबदल्यात मनापासून माणसावरती प्रेम करतात. हा, एखाद्या बेचारीला हा, भाऊ नसेल हा, तर ती बहीण होऊन येत असते. हा. एखाद्या बेचारीला पती नसला तर ती काय होऊन येत असते? बायकून. बरोबर आहे की? तुम्ही अर्थ का बोलतायचा? अर्थ का बोलतायचा? पती नसला तर बायको होऊन येणार. सासर नसेल, हा? हा तिला सासर नाही, पती मेल्यानंतर बर मग ते माहेर म्हणून आपल्याकडे येईल. होय होय. गुन्हाच आहे की लय रे. माहिती आहे रे लगा, बाया माणसाची लय माहिती. बाया माणसाचं बघा, ओळख कसा अशी माणसं लय भारी आहेत. काय भाई असं वय झालं तरी अनुभव किती आहे? अनुभवाचे बोल आहेत हे. बा चुलता अशीच होती का? सगळं घराणं असंच आहे, उपकार करणार. घराणं नाही, तर संपूर्ण खानदान. आमचं खानदान कशात गेलं असेल? यातच घ्या असल्याच माणुसकीनं खानदान आमचं गेलं तरी देखील डगमगलो नाही. नाही नाही नाही, डगमगायचं नाही. हा, डगमगायचंच नाही. पाक घर खाली जरी बसलं तर तेवढी गोष्ट सोडायची नाही. कुठली कुठली एखाद्यावर उपकार करण्याची गोष्ट सोडणार नाही आम्ही. शाबास. नाही, हा. एखादा माणूस घर उठवले तर चालेल गावाने. तिथं डेलं पडायचं. काम कर. काय झालं? तुम्ही आता काय करणार आहे नेमकं? मी काय करतो ते ऐक. हा, काय? आमचे मेहुणे कोण? आता ते तुमच्या बायकोला विचारायला पाहिजे. भावाचं नाव काय? भावाचं नाव काय? मला विचार ना. मेहुणा ध्यानात नाही म्हणल्यावर लढता माझ्या मेहुण्याचं नाव मला विचार. काय? माझा मेहुणा असा तसा नाही. कोण आहे? तुला माहित नाही माझा मेहुणा काय करतो? काय नाव म्हणजे काय? बायकोचा भाव आहे होय? हा, अरे मग जिवळातलं नातं आहे. बायकोचा बायकोचा भाव आहे? मऊ. काय मऊ? मऊ कशा कशा तर मऊ. काय मऊ? किरकोळ नातं. काय मऊ? मऊ मऊ नातं आहे ते. माझा मेहुणा काय करतो? काय? तुला माहित आहे का नाही? होय होय. काय करतो? काय लपडी? हा, मग कुणाला माहिती? आम्हाला माहिती आहे मग. आम्हाला माहिती आहे. काय झालं? काय केलं? सलूट मारलं? सलूट मारलं मग आता काय करायचं? लगा पाक त्यांचा गुन्हा पोटला सलूट मारते असं. काय लगा ते सलूट मारू नको तसला. नाकाडावर काठी मारून सलूट मारतो तुम्ही लगा. माझे मेहुणे छत्र सांग. नेहरू त्यांची छत्र्या काय गेले? अरे छत्र्या काय नवं आलाय का? कशाची साल म्हणलं ते? छत्रसाल छत्रसाल. मी म्हणतोय बाबळीची साल. बोलवून घेऊ काय? बोलो बोलो. ओ छत्रसाल साहेब, ओ छत्रसाल साहेब,
वाटतंय ही पवाडा म्हणते काय की तुंतून मागायला लागले असं करते काय द्या जागे नेऊन आहे का अलीकडे टाळ सुरात लावलाय का आयला टाळ लावायच नसू नये सबला सबला लावतात आय. तुला माहित पडलंय का ते काय म्हणणार आहेत मला माहित आहे. आणि मग घे सांग की आय. इथून शिकर दिसतंय काळूबाईच हे बघ ही, हो आहे का तेच आहे का हीच आहे हीच आहे मग इथून शिकर दिसतंय काळूबाईच बाईच ग शिकर काळूबाईच 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 हे नाही यातलं नव्ह ए चुकलंय तुझं यातलं नव्ह नीट आईला ध्यान कशात गोळ झाला रे नीट ध्यान देऊन बघ की त्याच्याकडे बघ की हा. हे ना मग हा आणि दुसरा वाटतंय आता आता आधीला हा. तरी म्हणलं ते कशात गाणं झालाय हा. या चुन्याच्या रानात मला बाय दिसती पांढर हे आहे बाबा, यातला यातला या. पाहिलं तरी म्हणलं मला मारलं कसं काय या चुन्याच्या रानात मला बाय दिसती पांढर आणि दिसती पांढर बाळू मामत मेंढर दिसती पांढर बाळू मामत मेंढर हे नमो हे आपला नाहीये काय झालं कशात काय गोळा लागला नीट कळलं ना माहिती बघ की यातलं बघ. डोळे बघ डोळे हो, त्यावर कळते. डोळ्यावरून कळते मला लई. आणि मग लगे हा, ओळख 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 हा, अगं यो वैरण खायला देण्यात आलं बघ ओळख खाते बघ हा? हा. अगं यो वैरण खायला पाणी पेईना हलवू लागला या कुटा बरोबर आहे आईला करेक्ट म्हणलं मला वाटतं अनेक चुकतंय काही नाही ना आता बरोबर आहे अगं यो वैरण खायला पाणी पेईना हलवू लागला या कुटा तुझ्या म्हशीला पाहून येणं डावं पडतंय तटा. तुझ्या म्हशीला पाहून येणं डावं पडतंय तटा. ए, नाही. आईचा पुत्ता आहे गं. नालाय का नीट नीट बघून तुला कळलं ना यातलं काय तुला माहित आहे? तुला माहित आहे का तुला माहित आहे आणि मग कवा माझं मड पडल्यावर म्हणायचं होतं मला तू तू ओळख नाही म्हणतात मी बसून द्या. आवडलं बघ आव नव्हता डोलगा नव्हता तुमतुनाय हाय 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 नव्हता ढोलगा नव्हता तुमतुना तवा कुठला गाणं तवा कुठला गाणं नव्हता ढोलगा नव्हता तुमतुना तवा कुठला गाणं तवा कुठला गाणं हे जायला घेऊन गेला या आपल्या मुसलमान काय काय चाललंय तुझ्या आण खातो का शेण खातो काय झालं गोष्टीनं भरती झाला बरे काय झाले काय अरे नव्हतं ढोलगं नव्हतं तुला तवा कुठे गाणं हा. आणि ह्यांच्या आईला घेऊन गेला म्हणते मुसलमान पुढे म्हणायचं आहे दवाखान्यात मग दवाखान्यातच म्हणतोय बाबा आपल्याला ऍडमिट केलं दवाखान्यात रे अरे काय दवाखान्यात नेल्याला सांगितलंस हा. आणि दवाखान्यातनं काढून कोणी आणलं तुला माहिती आहे का विचार देताना मी नव्हतो तिथं मी फाकड्या सांगतो तुला मग सांग की चल हा अर्ध काय तर माहिती नसावी सगळी माहिती असावी
हाय. गोमवाडीचा सुरू होईल ती. आणि पावी खराब झाल्या. हाय. हाय. अरे नाम देवा तर लगीन लावलं गोऱ्या कुंभारान. नाम देवा तर लगीन लावलं गोऱ्या कुंभारान. अरे ह्याच्या आईला रे काढून नेली पाण्याचा भारान. काय त्याच्याला सगळा विस्फोट आहे का? अरे तू काय तुम्ही असं काय केलं तुमतून का अरे हराम घोरावून मी तुम्हाला बोटाने इकडे येण्याचा इशारा केला. तोंड नव्हतं का त्याला बरोबर? आणि आम्ही हात नाही का? आम्ही एवढं छान आहे का? आम्ही तोंडात तोंड देतो काय? काय मला मुका घ्यायचंय का? हे, हे. विषयाचं तुम्हाला. आम्हाला वाटलं तुम्ही कुठे जागरणच धरले म्हणून आम्ही तुमतून मागायला लागलाय काय म्हणून. ए, इकडे ए, ए छत्र्या ए, लावूया. ए, अरे काय झालंय काय लांबडं बघितलं तसं कसं कापायला लागलं? आड उठलं की धावा, 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 धावा आम्हाला हाणायला पाहिजे. हा? काय म्हणलं? अहो, धावा, धावा, धावा. जवा तवा जवा तवा तुमचा अर्थ वेगळा होतोय. हा, हे न उठायचं महाराज, हे न उठायचं महाराज. प्रत्येकाने उठून महाराज म्हणतोय मी. तुझ्या गुरावरचं घडी आहे ते काही. हे, तुमच्या दरबारमध्ये राहणार नाही मी. आता जर मारलं तर तू तुमच्या दरबारमध्ये जाईल मध्ये जाईल. का शिव्या देतोय? तोंड बंद कर, तोंड बंद कर. गरीबाची शिवाय जायचं काय काम? आम्ही साले. तुम्हाला बोलवले आहात. जाऊन महाराजांना सांगा काय बाहेर छत्रसाल आलेत का देण्याची परवानगी मागतात. ए गबरू बाहेर छत्रसाल साहेब आले. ध्यान आहे. शेवटी कोणीकडे बघते बघा. आम्ही सांगावा सांगितल्या हजार आले. वा काय काय आमच्या आज्ञेचं पालन करणारी आमच्या दरबारात नोकर आहेत. आणि मग आम्ही काय कमी आहे का? तुमच्या आईचा भावच आहे हो. आईचा भाऊ हे तुझ्या मेहुणा कुणाला म्हणते? आईचा भाऊ नवा आजीचा पुतण्या. कोण कुणाच्या आईला पेत हेच कळलं नाही. यायचे नालायक तुमच्या हा बायकोचा भाव आईला मी म्हणतो आईचा भाव काय अवघड आहे का? तोंड जाळेल तुझं. काय सांगितलंय त्याने? त्याने सांगितले आत येण्याची परवानगी पाहिजे. हो. आदमीने घेऊन या. जा आदमी निघून. एवढं तर कळतंय का नाही? आणू नाही जा आदमी निघून. काय काम आहे तो? तुझ्या गुरावरचा घडी घेऊन चाललाय. हा ए मला तिने सांगितलं. काय नाही ना तिने सांगितले आपदा करत आण म्हणून. जिप 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 जीप कुठं आहे? नाही का नाही वाटत. अरे पोराचा हात मड घेऊन जातोय मेहुण्याचं मी. आता बिन म्हणजे आदर सत्कार करत आदमी ना म्हणल्यावर तू पक्षी याच घेऊन चाललाय. आणि मला वाटलं आपदा करत जाताना म्हणले तेव्हा. हो हात बोलले जाऊ. तुम्ही इथं थांबू नका. हे चल चला पाठीमाग. चल ये. काय पाठीमागा वा. काय तू काय करतो मला? Thank you.
होते हो बंद कर, साहेब. बंद करायचे दरबारातले छत्रसाल आले. छत्रसाल, बोला महाराज. आम्ही सांगितलेल्या कामगिरीचं काय केलं तुम्ही? महाराज, आपण दिलेल्या आज्ञेचं आम्ही पूर्णपणे पालन करून आलोय. सर्व भागांचा आम्ही शेतसारा गोळा केला आणि तो आपल्या तिजोरीमध्ये बंद करून ठेवलाय. राहिला तो फक्त पूर्व बाजूचा. कारण सगळ्या लसूण तिजोरी ठेवला का? लसूण नव्हे, वसूल. हा वसूल वसूल तुम्ही म्हणतो लसूण. पूर्व भागाचा फक्त राहिलेला आहे. कारण त्या भागामध्ये आम्ही गेलो, त्या भागाची परिस्थिती पाहिली. त्या ठिकाणी थोडा दुष्काळग्रस्त भाग वाटला. त्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी कोणावरती जबरदस्ती केलेली नाही. ज्यावेळी तिकडे पाऊस पाणी व्यवस्थित होईल, माझा शेतकरी राजा सरळवळा होईल, त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि तिथला शेतसारा संपूर्ण वसूल करून आपल्या तिजोरीमध्ये बंद करू. निसर्ग कुणावर मात करेल आणि कुणावर कोपेल याचा कुणाला अंदाज नसतो. पूर्व दिशेच्या लोकांची वाईट अवस्था होते काय. अरे अरे, आमच्या लक्षात नाही तरी देखील आपण मोठं काम केलं. तेथील पुरुष स्त्रिया चांगले आहेत ना? हो, कारण आपणच आम्हाला सांगितलं होतं, कधी कोणावरती अन्याय अत्याचार करू नका. जे आनंदाने देतात त्यांच्याकडून वसूल करा. एखाद्याची परिस्थिती नसेल तर ज्यावेळी त्याची परिस्थिती सुधरेल त्यावेळी त्याच्याकडून शेतसारा गोळा करा. पण महाराज, ज्यावेळी त्या भागात आम्ही गेलो, त्या भागातली दयनीय अवस्था पाहिली, माझ्या शेतकरी राजावरचं चेहऱ्यावरचं दुःख पाहिलं आणि आमचं मन घाईवरून आलं. म्हणून आम्ही तिथून मोकळ्या पायानं निघून आलो. कारण माझा शेतकरी राजा दुःखी आहे. तो दुःखी तर आपण दुःखी, कारण त्यांच्या जीवावरती हे राज्य आपलं चाललंय. हे राज्य शेतकऱ्यांच्या जीवावरती चाललंय. शेतकरी म्हणजे आपल्या राज्याचा कणा आहे. म्हणून आम्ही त्यांच्यावरती जबरदस्ती नाही केली. छत्रसाल, माझ्यापेक्षा तुमचं फार मोठं आहे. तुम्ही एवढ्या बाबतीत तुम्ही कसं काय हलकं पडला हो? तुमच्यापेक्षा नेबर आहे म्हणून मोठा आहे माझ्याकडे. नालायकपणा सारखंच बोलू नका. तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणताय तुम्ही. आमच्यापेक्षा अंतकरण त्यांचं मोठं हे म्हणतोय मी. पूर्ण तुम्हीच म्हणताय ना माझ्या बांधकार बिलकुल बोलू नको. छत्रसाल, बॉडी बारीक असून चांगला आहे. ए छत्रसाल, आपल्या नावाला शोभेल, आपल्या इज्जतीला शोभेल असं काम केलं. मी तुमच्यावरती नाराज नाही. ज्यावेळेस त्यांच्यावरती चांगली परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस त्यांच्याकडचा वसूल दिला चालेल. नाही दिला ते त्यांच्याकडून आपल्याला भरपूर मिळालेलं आहे. आपण दरबारात लक्ष ठेवा, तिजोरी लक्ष ठेवा. तिजोरी रिकामी भरता कामा नये. लोकांचं अन्न पाणी, जनावरांचं अन्न पाणी, जाऊचा कडबा, त्यांची देखभाल, नोकरां चाकरांचे पगार, ह्यांचे पगार लवकर देऊ नका. आमचं पगार लवकर देऊ नका. आमची बायका पोरं ह्यांच्या पत्रावर आली पाहिजे, मग पगार द्या. तुमची बायका पोरं माझ्याकडे येऊन काय करणार आहेत? पगार मागायला तसं राजवाड्यात चूल पेटवायला वेळ. तसं त्यांना बोलणार नाही मी. तर कसं त्यांना काय करायचं ते मी करेन. बरं, किती दरम्यान करताना म्हणजे आम्ही इकडे नाही यायला पाहिजे. अहो, काय बोलतोय या दोघं? त्यांच्यावरती काय करायचं, त्याच्यावर कशी मेहरबानी करायची मी सांगतो. तुम्ही बाजूला व्हा. छत्रसाल, या आपण. निजाम. निजा की. एवढं कडक काय नसते. हे आमचे मेहुणे, हा हा हा.
किती इमानदारीने काम करतात. त्याला तुमचा सासू सासरा सुद्धा गुन्हे असणार आहेत बरं का हो. का नाही? अहो एवढा पोरगा देखना काढलाय म्हणल्यावर कोणता? बोलण्यात देखना कसला आहे. हो. आणि मग यांची आई बा कशी असते काय काय गड्या? काय झालं? आई बा कशी असते एवढं विद्वान मूल झालं मला घातले बाळ बाळ नव डोळं पांढरं होते ऐकून घे मी काय म्हणतो ते. माझा बाप हा निबराट होता किती हात उडी मारत असेल. अरे होय होय जगला पहिली माणसं लय वाईट होती गड्या. मग कोण असेल तो? हे त्यानु डोंगराचा नातू. जानू डोंबऱ्याला नातू 12 हात उडी मारतो का? हा मग उडी हाणणारी ती जायची हो. नालायक हा उडी हाणणारे बरोबर आहे मग आर त्यांचं ते ओळख तू सांगितली बरं आडनाव काय असेल यांच्या पाचन पाहुण्यांचं लाखे दरबारात कोण आहे मला सांगा. श्रीमंताच्या घराला आग लागो, गोर गरिबाची घरे माती मोल हो, पोती पुरण जल राख हो, जिकडे पाही तिकडे पाप पाप आणि पाप. या पापाला आव्हान देण्यासाठी या भूतलावरती कोणीही आलं नाही. या जगाच्या पाठीवर श्रेष्ठ काय असेल तर ते फक्त पाप पाप आणि पाप. येतो आहे आम्ही. कसल्या मोठ्या नारळ देतोस तू कोण आहेस? मी कोण हा? अरे मी पुण्य आहे आणि तू मला थांबवण्याचं धाडस कसं केलं? अरे आता मोठमोठ्यात ओरडतोच तू काय म्हणतात ते मला पहिलं सांग म्हणजे पूर्ण माझं बोलणं ऐकायचंय. हा श्रीमंताच्या घराला आग लागो, गोर गरिबाची घरे माती मोल होत, पोती पुरण जल राख हो, गुरं ढोरा ताडफाडून बनवत, जिकडं पाही तिकडं पाप पाप आणि सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते फक्त पाप. नाही पुण्य श्रेष्ठ आहे नाही, पाप श्रेष्ठ आहे. वेड्या कशाला गर्व करतोस ठीक आहे का तू काय म्हणतो की पाप श्रेष्ठ आहे बरोबर. समज तू हरलास तर मी कशामध्ये हरायचंय, कशासाठी आणि काय करायला हवा सांगतो ना तुला मेवाडचा राजा उदय सिंग याला पुण्य मार्गात काढून पाप मार्गात लावायचा त्यावेळी मी तुला श्रेष्ठ समजेन. अरे वा, म्हणजे मेवाडचा राजा उदयसिंह हा. याला पुण्य मार्गात काढून पाप मार्गात लावायचं, त्यावेळेला तू श्रेष्ठ म्हणणार काय? हो अरे हा तर माझ्या डाव्या हातावरचा मळ आहे. आणि तू हरलास तर अरे त्याला पुण्य मार्गात काढून पाप मार्गात लावाय या कामामध्ये मी जर हारलो तर माझा 3.5 हाताचा देह तुझ्या पायावरती लोटंगण घेईल. वा आणि तू जर हारला तर मी जर हारलो ना इंद्राच्या उजव्या साईडची जागा तुला बहाल करण्यात येईल. अरे वा, मग ठरलं तर हे घे चॅलेंज. ते काय ठरलं तुझं मत? येत आहे या जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते फक्त पाप पाप पाप. अरे आमच्या दोघांच्या भांडणामध्ये मी त्या सत्वशील राजाचं नाव घेतलं. हा पाप काय करी सांगता येत नाही पण आपण इथं न थांबता आपण त्या राजवाड्यात जाऊन राजाला 4 ज्ञानाचे शब्द सांगावेत. गेलं पाहिजे आपण. जोडदार ए जोडवाल्या अरे ते महाराज कुठं अवताला गेलं का काय महाराज कुठे गेले महाराज अवताला गेले ना. नाही त्यांची विश्रांतीचा टाइम असेल रे ते दिलीप अण्णाच्या घराला भाकरी मागायला गेलं. तुला काय अकलीचा भाग आहे का? कुणीकडे गेले काय केलं अरे येतील की तुला दम का निघत नाही हो महाराज.
नारायण नारायण. काय होणार होतं ते? काय नाही, महाराजांना जरा भेटायचं आहे. अरे इदुळा उन्हाचं कुणीकडे फिरतंय, घांगणा पूर्ण अशी रोज फिरते ती. हो का? तुम्ही माणसं चांगले. मला कळलंय तुम्ही पकवाज वाजवताय मग पीठ मागत फिरते ही. तू इथं का आलाय सांग? सांगतो मी नंतर. जरा जाऊन ती पकवाज वाजव थोडस 5 मिनिटं. काय काय वाजव की वाजव. आयला बोवाला वाकवायला काय फरक पडतोय? वाकवायला? बोवा वाजवायला. हा, ज्ञानी माणसाचं. घे धावडेऱ्याता विठू दर्शनाला. घे धावडेऱ्याता विठू दर्शनाला. पावन रे देव तव पंढरीला. पावन रे देव तव पंढरीला. पावन रे देव तव पंढरीला. तिथं कोणाचाच पत्त्या नाही. म्हणजे दारावरच तुम्हीच काय? कुत्र अरे अरे अरे. एका दांड्यातच वाकवेल तुला. तुम्हाला काय वाईट बोललो का? हा दारावरचं कुत्र दारावर पहारा कोण देत? पारे करे. मग मी थोडक्यात बोललो ना तुम्हाला. थोडक्यात बोल नको, लय वाटलं होईल. असं आहे का? पण हा. तुमचे राजा आहेत का? जोडीदार कुठे गेलाय? ए होय रे. कुणाची हे जी तुला फुलाचा आणून बघता ह्यो? नाही नाही भजन चालू. ठीक आहे, ठीक आहे इकडे बरं. पीठ मागून खायला. जा तिकडे, जा तिकडे बोलूया मी. अरे कोण तर दिल भिक्षा भाकरी बरोबर घे ना मागून. जा तिकडे. तुम्ही शहाणी माणसं आहो. शहाणे आहे की? पकवास वाजवताय, ज्ञान आहे तुम्हाला. आणि का वेळा शिरताय? अरे हित का आलाय? राजाने मला भेटायचं आहे. महाराजांना? हा. इथं भिक्षा आहे त्या बी. महाराज आहे काय किरवलीला गेले बघायला. थांब जरा बाप. ओ महाराज. महाराज काय
तुमचे गुरुवारी आलेत मला बरं का काय काय तुमचे गुरुवारी सांगतो मी जाऊन. जा सांग जा. आणि बघा, काय झालं? मी पंढरपूर मार्गे आले माणूस सांग पंढरपूर कडे आला तसंच नरसुबाच्या वाटला सुद्धा जाणार आहे इथनं तिकडे हा हा काय सांगतो मी ना आणि पुन्हा गणगापूरला जाणार आहे मोठं बैल आहे रे मागं पुढं मागं पुढं तुमच्या ध्यानात राहत नाही म्हणून सांगायला आज मी बारकं बाळ आहे जाऊन सांगा. सांगतो मी. महाराज तुमचे गुरुवारी आले गुरुवर्य, कोण नटलं नाही काय महाराज 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 माझा आशीर्वाद आहे तुम्हाला महाराज, अचानक येणं केलं. तुम्ही येण्याची जर कल्पना असती तर मेरा पालखीनं तुमचं स्वागत केलं असतं. काही नको राजे तुम्ही माझे शिष्य आहात ज्या ज्या वेळी तुम्हाला प्रसंग पडले तेव्हा मी इथं आलो आहे हो मी एवढ्यासाठी आलोय बोला. हे राज्य जसं पहिलं होतं तसंच चालवा नीती मारून चालवा तुमच्यावर काय बी प्रसंग येऊ द्या त्याला समोर जा मी तुमचा पाठीराख आहे तुम्हाला काही कमी पडू देणार नाही महाराज, तुम्ही मला कालमंत्र दिला. हो आई मनापेक्षा श्रेष्ठ गुरु असतो बरोबर आणि गुरुच्या बोलण्यावरून जो भक्त चालत असतो तो कधी अपेश होत नाही. वा हे देखील मला माहित आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ही राजगादी चालवेल, प्रजेवरती लक्ष ठेवेल. याच्यात माझी अजिबात आले होता कामा नाही ठीक आहे महाराज. समजा तुमच्यावर काहीतरी येणारच आहे त्याला कसं समोर जायचं ते तुम्ही ठरवायचं आहे ठीक आहे. पण सत्वाला ढळायचं नाही नाही महाराज. येतो आहे राजे नारायण नारायण कार्यकरे, बोला की. आमचे गुरुवर्य भेटून गेलेत. मन कसं हलकं हलकं झालं. परंतु माझ्यावरती काहीतरी संकट येणार आहे असं त्यांनी मला सुचवलं आहे. आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यामुळं मला आता सारखी झोप आल्यासारखं वाटतंय. हो बरोबर आहे गुरुवारी सांगितलं त्यांची श्रद्धा आहे हो संकट काय रात्री बी संकट आलं पण थोडक्यावर गेलं किड्यान शिवलं असतं रात्री तुम्हाला ढेकळा झोपलाय तुम्ही देखा वाचलाय त्यातनं देखा झोपतो राजा. झोपला तुम्ही खालीचं ठरून तुझ्या स्वप्नात आलं की काय मी देखा झोपलेलो. हा उलटा ते आपल्याला स्वप्न पडलं सांगू नको. असं झाले महाराज ढेकळा झोपतो तू रे. कुठं झोपतो मी? ए ढेकळा झोपतो तू हं? उकरडा सपार. अरे आगाऊ शाळा तर आहे की. शाळा घालू दे का ऑफिस ठेवू दे कळ शाळा घालू दे. आहे की काय तर घेऊन ये. त्यांना शांत झोप लागणं गरजेचं आहे. महाराजाचं आता वय झाले शाळा घातली का झोप बघ आता कशी येते. पहिलं चालून काय
तोंडाला थुका लावतो दाढी करतो रे माझी दाढी करा तोंडाला थुका लावतो हा नाही त्याचा स्प्रे बिघडलाय वाटतं हा स्प्रे म्हणतो का आलाय तुझ्या अंगावर घालायचा आहे तू दाढी करायला लागलाय अंगावर कुठं घालते त्याची कल्पना बसा मी घालतो गार कुठं लागतं इथं नाला सर सांगितलंय कुठे घालायला आपण घालाव कुठे आता कालवा करू नको बस तिथं अंगावर बघते तिथं गार लागते तुम्ही म्हणलं की काय कुठे लागतंय मूर्खासारखं वागताय का सर तुम्ही बरं आता घालू का आता उगाच ताप नको तुम्ही गार लागते म्हणता ह्याच्यामुळे मी मार खायला लागलो आता मोठी केली काय मोठी केली हाच नव्हते आता पेढा बांधायला त्याला येईल. ते बांधून ठेवू आहे. आता गप घरातच ये. आता मारते होय. मशिकान गादीचं चांग भले मार मार आदले म्हशी खाणं का तिथे चांग भलं मी म्हशीच्या पोटातलं बाहेर आलोय का अरे काय मालपाटका कोण म्हशी खाणं का तिथे चांग भलं कुठे गार लागते मला माहित आहे मग काय इच्छा नालाय तुमच्या तुला शाळा घालायला सांगते हे झोप आहे. काय करतोय आज? काय महाराज अंगावरून जाते या. अंगावर जाते कसलं जाते शाल खाली अंगावरून जाते हो थांबत नाही मग वाय शाल नालायकपणा करतोस तू शाल जाते ना अंगावर. माझी झोप जाऊ दे की. आता येते होय. बरोबर तोंडाला नाही का? बरोबर तोंडाला नाही का? आज चल मारू. झोपला का हो? काय रे? हे गड्या उन्हाळ्यात कसा गड्याला दम निघत असेल काय झालं? जावळानं गच भरला तुझ्या आईचा नालाय तुझ्या एवढं गाभऱ्यात बघायचं काय काम आहे का निम्यातनं झोप गेल्यावर काय एक करतो काम आता काय करू त्यांची झोप लागली. त्यांना झोपू दे मायला ते बघून मला बिडून का तुम्ही झोपतोस माझं जागलोय रातभर अरे काय तर प्रसंग येणार नाही म्हणून सांगितलं प्रसंगी होती की 1-2 वाजेपर्यंत तू राहते जागा माझा डोरका होती तो वर बर पुन्हा 2 वाजता मला उठव हा. पुन्हा उठतो तोंड धुतो हा 4 वाजता चहा आणून दे बर बर पुन्हा व्हायचा तासभर डोरका घेतो चालतंय चालतंय आंघोळीला साबण असेलच होय हाय की, राणीच्या हा पुन्हा एक अर्धा तास झोपतो पुन्हा जातो नाश्त्याला काहीतरी कर नाश्त्याला उपट करू का दातात अडकायला मग काय करू आज झालं की सकाळी 6 वाजता आणि मला उठव म्हणजे मी थांबतो तो आपला नाहीतर मग असं करतो बेकरीतनं जाऊन तुला गुलाबचं शेमण आणतो ना खायचं बंद केलं मला नको हे दोघं बी जागा राहायचा त्या आईचा नालाय तुझा झोपलाय छान आहेस तो खाऊन इकडे झोपला, ह्यो इथं. आणि कुणीतरी येऊन माझे कंबर तोडल्यावर मला केवढ्यात पडले जातो मी बी जाऊन झोपतो पण तुमच्या माणसाची एक म्हण आहे एकटं झोपताना पालट झोपायचं म्हणजे झोप लागते
मेवाडचा राजा उदयसिंह तुला पुण्य मार्गाने काढून पाप मार्गाने लावण्यासाठी हा तुझा गर्दनकार येत आहे. सावधान सावधान राजा सावधान. त्याला मोतानं पोट फुगले. जरा लगीवी करून पुन्हा येऊन झोपाव. हरामखोर माझ्या डोकीवरती मुरला. प्रथम यालाच यमसदनाला पाठवतो म्हणजे नंतर नंतर पुढचा कार्यभाग उरक. आली तुम्ही का सपना का घाण पडायला लागली जायला. कोण आलाय रे मी पाहिलाय रे. अरे का लपतो रे दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून हा गाई बसला ग बाई बसला. झोपा हे हरामखोर आहे. प्रथम यांचीच वाट लावतो नंतर पुढचा कार्य. हा डोकेवरती मुरला. याला प्रथम पाहतो. हा एक गेला. हा दुसरा. याचाही बंदोबस्त केला पाहिजे. दोघही निघून दरबार मध्ये एकटा राजा राहिला. बस 1 2 3 म्हणावा आणि एक घाव आणि 2 तुकडे करावे. एकदा का हा यम सजण्याला गेला की आपण पुण्य मार्गाने काढून पाप मार्गाला लावण्याची वेळच येणार. बस आपण डाव साधून घ्यावा. 1 2 आणि हे घे. याच्यावरती माझी समसेल का चालत नाही. माझा वार का होत नाही. अजून एक वेळ प्रयत्न करून पाहू म्हणजे 1 2
याच्यावरती आपला वार होऊ शकत नाही. आपण या ठिकाणी थांबून चालणार नाही. ताबडतोब इथून निघून गेलं पाहिजे आणि आपण दुसरा डाव खेळला पाहिजे. येतो आहे. लगा वाचलो हे माझं मुडकच नेलं असतं ते. महिला का तो अकराळ विकराळ चेहरा अरे त्याच्या टांगड्यात मी गेलो. आणि मी काय उरावून गेलो काय तुम्ही टांगड्यात चांगल्यातच मी निसटलोय नाही तर मला ते अलवार हाणत होतं लागा. इथं कसं आलंय दरबारा काय मलाच काय कळलं. लय बेकार का आता ह्यांचं कसं झालंय बघितलं का? हे खोंड जागा होती का? हा कोण भाडेकरी, हा, मला स्वप्न फास्ट झालं नसेल. कसला? अकरा विकरा चेहरा हसत माझ्या अंगावर कोणतरी येत आहे. ते रूप वेगळं मी पाहिलं. स्वप्न नव खरं होतं. तो खाऊने इथं आला होता. आम्ही दोघं वाचलोय आता त्या तडाख्यात. लय बेकार राव, दिसाय कसलं तर दिसतंय. कोण होतं ते? लय वाईट होतं. कोण होतं कोणास ठाऊक. गुरुवारी अहो, आम्ही मरायचं वाचलोय. गुरुवारी तुम्ही हे सांगितलं ते सत्य झालं. काहीतरी माझ्यावर वेगळंच असलं पाहिजे. भाडेकरी, काय ओरडत होतं ते. काय भ्यायला लागलोय आज पहिला. लक्ष ठेवा. अरे, तुम्ही काळजी करू नका. जाऊ जाऊ. हो 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 जाऊ जाऊ. हे लगा, ही काहीतरी वेगळा प्रसंग आहे गड्या. अरे वेगळा प्रसंग असू दे पण आपल्या गरीबाच्या जीवावर तो का उठला होता. काय माहित नाही. लाईट गेली काय? लाईट गेली. जनरेटर सांगतो. चला आपण बंदोबस्त ठेवायचा. महाराजांच्या जीवाला धक्का तर आपल्या केसाला धक्का. हो. जागृत पारा करायचा. हो. चाल सर्व चाल. आणि तिच्या वतीनं त्या हरामखोराला पुण्य मार्गाने काढून पाप मार्गाला लावावं म्हणजे घालावं. आपण ताबडतोब मुलीला बोलावून ठेवून ही कामगिरी तुझ्यावरती टाकली पाहिजे. मोहिनी, ए मोहिनी, काय बाबूजी? मोहिनी, आजपर्यंत तुझ्या जन्मदात्या बापाचा कोणीही अपमान केला नाही. मग आज आज या तुझ्या जन्मदात्या बापाचा अपमान आम्हाला आव्हान केलं आहे. बाबूजी, हो, तरच तुम्ही नाराज दिसता. कोण काय बोललं तुम्हाला सांगा तुम्ही. या जगाच्या पाठीवर या पापाला आव्हान देणारा कोणी नव्हता. पण आज एक माणूस आम्हाला आव्हान देण्यासाठी उभा राहिलाय. कोण आहे तो? मेवाडचा राजा उदय सिंह. त्याला पुण्य मार्गाने काढून पाप मार्गाला लावायचंय. पहिली कामगिरी मी करण्यासाठी गेलो होतो पण त्या ठिकाणी माझा डाव चालू शकला नाही. माझी समशेर त्याच्यावरती चालू शकली नाही. मग तेव्हा पुण्यवान हा तो. असं मग हा डाव माझा एक फुकट गेला तर दुसरा डाव मी तुझ्या वतीनं खेळणार आहे. म्हणजे ही कामगिरी मी तुझ्यावरती सोपवणार आहे. मी कामगिरी करायची? हो, बापूजी, अहो तुम्ही सगळ्या जगाचं पाप आहे. बरोबर. ती कामगिरी तुम्हाला जमली नाही, मग मला कशी काय जमणार? मग माझ्या पोटी जन्म घेतलेली ती मुलगी आहे. तुला का कामगिरी होऊ शकत नाही? हे आपली जीवन या तुझ्या जन्मदात्या बापाला किती दिवस जगायचं आहे? मी बापूजी बरोबर आहे तुमचं. अहो पण ही कामगिरी मी कशी काय करणार? ही कामगिरी तुला करायची नाही, तुझ्या हातून होणार नाही. मग ही खेळ सांगते
आणि या अप्पाडी जीवन मला जगायचं नाही. एक घाव आणि 2 तुकडे कर माझा. नाही बाबूजी, असं बोलू नका. तुमची इच्छा आहे मी कामगिरी करावी, असू द्या. मी तुमच्यासाठी कामगिरी करायला तयार आहे. आहे ना कामगिरी? लक्षपूर्वक ऐक. ही मोहनी माळ आहे. ही माळ ज्याच्या गळ्यात घालशी तो तुझ्यावरती वश होईल. तुझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ शकणार नाही. दरबार मध्ये जायचं. दरवाजावरती 2 पहारेकरी आहेत. त्यांच्याशी खोट 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 प्रेमाचं नाटक करायचं. काय बोलताय बाबूजी? प्रेमाचं नाटक करायचं मी? फक्त नाटक करायचं आणि आज दरबार मध्ये प्रवेश मिळवायचा. महाराजे त्यांच्या महालात एकांतात असतील त्या ठिकाणी जाऊन गोड बोलून हा हा ही मोहनी माळ त्यांच्या गळ्यात घालायची. बरं. बस तुझ्या हुकमावर ते राजे चालतील. मग पाहतो त्यांना पाप मार्गाला कसं लावायचं पण ते. बाबूजी, माझ्याकडे लक्ष असू द्या. तुमची अरे. मुलगी जरी गेली तर माझ्या मागोमाग तुम्ही पाहिजे बाबूजी. तो अजिबात चिंता करू नको. अदृश्य रूपानं मी सतत तुझ्या बरोबर आहे. याच्याबद्दल चिंता करू नको. आशीर्वाद द्या. आशीर्वाद. आज माझ्या मुलीवरती ही कामगिरी सोपवलेली. पाहूया काय काय घडतं ते. आपण ही ताबडतोब हिच्या पाठीमागे निघून गेलं पाहिजे. येत आहे. जोडीदाराचा कवा कवा पत्ता नसतो कामावर. आता काय आहे ना, आपल्या पण ड्युटी करायचं ते त्याच्या परीने करेल, आपण आपल्या परीने करायचं. दारावरची तुम्हीच का? कुत्रे मी म्हणले का तसं कुत्री? तिथवर आणून भिडवलं आणि काय म्हणायचं राहिलेस? अहो पारे खरी असंच ना? बर तू का आल्यास? दरबार करता आल्यास? पारे खरी हा साहेब, काय तुम्हाला कसं सांगू? साहेब? हो, आईला मला जन्मल्यापासून कोण साहेब म्हणलं नाही. आज काय तर नशीब ओघाडले. तुम्हाला काय नावानं बोलवते? कोणाला? तुम्हाला आता मला काय साहेब म्हणत असतील का? साहेब म्हणते ती बरोबर लिया मनानं. अंतकरणापासून मी तुम्हाला- बायको म्हणत नाही तर बायको आहे तुम्हाला? मग कशाला? यात जरा घोटाळा झाला. जरा बायको नाही हो, बाळ रांडावायच्या आयला. आता आहे म्हणलं साहेब. बायको असते म्हणजे मग कशाला एवढं होते? हा हा. बरं जाऊ दे, तू का आलेस मला तेवढं सांग. साहेब, हा तुमच्याकडे माझं जरा काम होतं. काय काम होतं? अहो किती दिवस झालं हा तुम्ही दरबारात काम करता, होय. पण माझी सारखी चक्कर असते इकडून तिकडं तिकडून इकडं. काय? कशासाठी? तुला सर्व्हिस पाहिजे का? अहो नाही, मग कशासाठी मी फिरते? काय काय भानगड आहे? तुमच्यासाठी. आता जायला तुमच्यासाठी म्हणजे हो म्हणजे काय? मला काय तुझं जरा कळू दे. साहेब, हा? मी किती दिवस फिरते, हा पण एकदा तर माझ्याकडे नजर करून तुम्ही बघायला पाहिजे होतं. एकदा सुद्धा तुम्ही बघितलं ना. काय देवाच्या पाया पडलो. का? आज नशीब फळालं वाटतं माझं. तुमच्याकडे माझं लक्ष, पण आपण मी काय म्हणून कोणाकडे ध्यान देऊ? काय गरज चालली आहे? हा म्हणजे तुम्हाला अजून त्यातली काही माहिती नाही नाही मग काय करायचं? त्यातली म्हणजे काय भानगड आहे? ना. मी का बघते हा हा तुम्हाला माहित नाही ना. काय काय म्हणजे कशासाठी बघतेस? काय साहेब, हा अहो माझं प्रेम आहे तुमच्यावर. कुणावर? तुमच्यावर. पाहिलं जमलं गड्या. हा? बापू तयारीला लागा. खरं प्रेम आहे? ही कशा तयारी? काय झालं? तयारी कोणची? लग्नाची जुळणी करायची ना, वरल्या मनात प्रेम करायचं काय काम आहे? लग्न तर करायचंच आहे. कवा? माझ्या समाधी सगळं. तसं नाही, मग मी तुमच्या संग लग्न करणार आहे. हा 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 मग 2 मुलं बाळ झाली. काय अहो, काय अवकाशात काय आहे? मी तुमच्यासाठी आले हा आणि तुम्ही असं बोलताय का? माझ्यासाठी माझ्या आहे. मनाला वाईट वाटतं. मग म्हणूनच आवर म्हणतोय तर का नाही? साहेब, काय?
एक कामगिरी ते काय करलं अजून एक काम आहे तुमच्या म्हणजे काय कशाच काय आहे साहेब, हा? मला फक्त दरबारात जायचंय महाराजाकडे आणि मी लगेच माघारी येते. तू महाराजांच्याकडे आहात का जाणारच हो. मग आमचं फेल गेलं काय झालं? आत गेलीस की तू पण आमची न बस अहो काय साहेब बोलताय तुम्ही? तू तिथनं बाहेर येत नसती अहो मी तुमच्यासाठी आले खरं? आणि बाहेर येत नाही कशावरून हे तुम्हाला कसं कळलं? खरं खरं म्हणते खरं खरं तुमच्याकडे शपथ नाही. बाहेरची पिढा बाहेर काढलीस माझ्याकडे जेव्हा मी मेली तर तुला काय फरक पडायचा अहो तसं नाही. हे बघ, खरं म्हणतेस का हो प्रिया का? खरं खरंच की अक्षरशः अक्षरशः खरं. हो, हात जा तू हा लगेच माघारी यायचा तुला पण सांग ही गोष्ट कुणाच्या कानावर कुणाच्या नवा दुसरं कुणाच्या जाऊ दे पण ती माझा जोडीदार आहे का नाही हो निवळ 12 बोड्याचा माणूस आहे तो लय हलकट आहे. मी अशी फिरायला लागली की हा. नुसता माझ्याकडे बघत होता पण माझं लक्ष त्याच्याकडे नाही ना. तुझ्याकडे माझा जीव तुमच्यापाशी ते तुझ्याकडे बघतोय बघतोय माझ्याकडे. त्याचा चाकवानं डोळ काढतो का नाही बघ अहो तिची नजर लय वाईट आहे अहो. नाही नाही, वाईट आहे बी नाही ती मला माहित आहे हो हे पण खरं प्रेम आहे ना अहो, खरंच त्याला सांगायचं नाही तुला सांगतो त्याला सांगत नाही हा. तुम्ही पण सांगू नका. मी मग माझ्या तोंडात घास निघालाच त्या उलाद शानी मी तुमच्यासाठी आले आणि तुमच्यासाठी जाणार ठरलं तुमच्यासाठीच जगणार. कुणाला बोलायचं नाही तो आपला माणूस म्हणून तुला सांगतो आता कुणाला बोलायचं नाही नाही सांगत. हा मग झालं बरं आणि तुम्ही तुझं काम झाले लगेच ये अहो 2च मिनिटात 2 मिनिट 2च. किती वाजता मला सांग आता किती वाजले? आता झाले त्या 1:45 पावणे 2. हा पावणे 2 झाले का हा नाही? पावणे 2. हा 2 ला. बरोबर 15 मिनिटात आहा. तर अहो कशाला पण 2 ला. हा 2 मिनिटं कमी आहेत. तो त्याने येणार लगेच येणार. 2 मिनिटं बी कमी करायला लागलीस तू बरं असू दे जाऊ दे जा पण लवकर येते कोणाला बोलायचं नाही आणि महाराजांना बोलची बिलची बरं का ए, नाद लागले का काय? काय मला तीच काय कळणार आपला माणूस सांगायची बारी आली. बरं तुम्ही मला काय घेऊन येणार? मला एक सोन्याची चेन घेऊन या. हो सोन्याची चेन. चेन मला लय का आवडते. सायकलची आणू असं बोलावे प्रेमाने मी बोलती. सोन्याची चेन हा आणि एक 5,000चं शालू हा. आणि संसारचे ठीक आहे संसार आताच नाही तो. हो, संसार चढ तुला सांगतो तिजोरी खाट गादी हा, सोन्याची चेन हा. आणि काय म्हणलीस हा तुला काय लागेल ते देतो हं? बरं येणे बाय पोरगी न्यायला कवायचा तुला काय आहे का नाही प्रेमा काय झालं? आग मला इथं 60 रुपये पगार आहे आणि तू कुशाल मला 2-4 वर्षाचा तुमचं जीव पगार आहे का नाही माझ्यावर? काय तर पाहिजे का नाही? प्रेमात काय तर पाहिजे का नाही? आईला घोडा लागलाय प्रेमाचा हे असलं बोलला मी. अहो काय असलं बोला तुला काय कळतं का ना सोन्याची चेन बघून लोकांच्या गळ्यात बघितलेली 2 वर्षाच्या अगोदर तुमच्याकडे काय आहे ते? तुला जेवायला खायला काय मग बरं डबा तर 3 कप्प्याचा डबा. हा 3 कप्प्या डबा बापूंच्यात नाम जेवण त्यांच्यात तर काय करत बापूच्यात? मग काय करायचं मी इथं दरबारचं खातोय तू दरबारची खायचं नाही 8 रुपयाला दिले जेवण आहे बरोबर हा तिथं थांबा मी आले. कुणाला बोलायचं नाही बरं नाही बोलत येत मी लगेच. बघा तू लगेच येशील, आम्ही वाट बघत बसतोय अहो, 2 मिनिटं सांगितलेत की तुम्हाला. हे दिलीप अण्णाच्या घराजवळ ते टाकी आहे का हा त्या टाकीजवळच आहे मी खाली तिथं थांबताय का? हा दिलीप कुल आ, मला त्या खास मित्र आहे टाकीच्या खालनं हा असं सुद्धा व्हायचं नाही. इकडे तिकडे जायचं नाही. मी तिथंच येणार आहे. अण्णा. मी जोपर्यंत येत नाही तर तिथंच बसायचं. समज 2 दिवस जरी आले तर माझं मडच बसलं पाहिजे तिथं असं 2 दिवस काय 2 मिनिटं म्हणलंय मी. ठरलं. त्या जोडीदाराला काय बोलते ना तुला सांगतो आपला माणूस तुम्ही म्हणून मला जाऊ देताय का नाही? जा लवकर. अरे बघ महाराजांना तर मुळात बोलायचं नाही जास्त. त्या बाजूला तुला. हा? आपण आज तुम्ही चिकन बुटी घेऊन तुला खायला काय मागतील ते आणतो हा तुमच्यावर माझं प्रेम नाही. ए थांब 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 ए थांब बस. असलं खायला घालतो म्हणजे काय झालं काय झालं आता काय म्हणला तुम्ही? चिकन चिल्ली तो काय ऐकलंस काय हो? हे माझं जेवण मनापासून मी तुमच्यासोबत प्रेम करते आणि असलं माझ्यावर लय प्रेम आहे चिकन चिल्ली मी वाट बघतो बरं का
एकाला तर कसा तर कामाला लावलाय, दुसरा कुठं दिसणं झालाय, कुठे गेले काय किती. साहेब तोंड का असं मोहरले? एकटा असल्यावर तसं होतंय. तुम्ही एकटे, तुम्हाला कोण नाही का? इकडे दरबारात काल्या उन्हाची तो कोण नाही काय बालगड साहेब एवढं रागाने बोलतात का हो? काय काय मी झोपेच्या टेन्शन मध्ये आहे. जरा तोंड जरा सरळ कोण मला वाच सांग. काय करून करू तोंड 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 सरळ करू का काय म्हणतात काय म्हणतात अहो साहेब मी तुमच्यासाठी आली. विदुळा अहो तुमची आणि माझी गाठच पडेना कुठे, मी काय करू मग? कोण नाही साहेब कोण नाही नाही कोण. तो तुमच्या संग तो जोडीदार कुठं आहे? तो गेला दवाखान्याला बीपी वाढली त्याची तिची का बीपी वाढले? त्याला तसंच होते गेले हाय आठवड्याला जाते ती येत नाही ना आता? नाही येत नाही मग बरं झालं बाई, हा. म्हणजे आपल्या दोघांच्या मध्ये कोण नाही. नाही हम्म. चल आता चल जाऊ काय घेऊ एक दणका देऊन बस, चल की. तू काय म्हणलीस माझ्यासाठी आलो म्हणलीस का अहो नाही पण त्याला काय वेळ का आहे का नाही? नाही मला तर काय उपास असू दे एखादा असू दे काय नाही मी पाळत नाही अहो साहेब